आज होणार पैसे वाटप, उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. 2 डिसेंबर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज नवीन जी.आर. आलेला आहे आणि या नवीन जी.आरच्या अंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर 2 महिन्याचा पगार लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याच्याविषयीची नवीन यादी आपल्याकडे आलेली आहे. ती म्हणजे एकूण 17 जिल्हे आणि 5 बँकांची यादी आपल्याकडे आलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार का ते तुम्हाला समजून जाईल व कशा पद्धतीने किती रुपये तुमच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आजपासून लाडक्या बहिणींना पैसे वाटप करून टाका असे आदेश दिलेले आहेत. आता हे आदेश कोणाला दिले तर हे पहा, हे आदेश दिलेले आहेत महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना. सोबतच DBT जे माध्यम आहे त्या माध्यमांना देखील आदेश देण्यात आलेले आहेत की आत्ता तात्काळ उशीर करू नका, पैसे वितरण करून टाका. परंतु कोणत्या जिल्ह्यांची यादी त्यांनी यादी देखील जाहीर केलेली आहे. नवीन लाभार्थ्यांची यादी जाहीर केलेली आहे. ज्या लाभार्थी महिला KYCतून बाहेर निघलेल्या आहेत त्यांना या यादीतून बाहेर काढण्यात आलेलं आहे व त्या वगळून नवीन महिलांची यादी आत्ताच जाहीर केलेली आहे. यादी देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे. नवीन चॅनल आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन अपडेट सतत भेटत राहतील. चला तर वळूया आजच्या व्हिडिओकडे. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. त्यामध्ये 17 जिल्ह्यांची अतिशय लेटेस्ट व नवीन यादी जाहीर केलेली आहे. या 17 जिल्ह्यामध्ये 3,000 रुपये जे आहेत ते आज जमा करण्यात येणार आहेत. अशा पद्धतीचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. चला तर आपण जाणून घेऊया नेमकं कोणते जिल्हे आहेत, कोणत्या त्या महिला आहेत व सोबत कोणत्या खात्यामध्ये पैशांचं वितरण व कशा पद्धतीने पैशांचं वितरण होणार आहे त्याच्याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजनेचे एकूण 3 टप्पे होणार आहेत पैसे वितरण करण्यासंदर्भात. पहिल्या टप्प्याच्या अनुसार तुम्हाला आज 2 डिसेंबर आहे मित्रांनो आणि आज या ठिकाणी पैशांचं वितरण तुम्हाला मिळणार आहे. नोव्हेंबरचा हप्ता राहिला होता तो तुम्हाला मिळणार आहे, अधिक डिसेंबरचा हप्ता देखील त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. असे मिळून 2 हप्ते तुम्हाला मिळून जाणार आहेत. ते म्हणजे 3,000 रुपये. 3,000 रुपये मिळाले. त्याच्यानंतर मकर संक्रांतीचं निमित्त स्पेशल बोनस मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे, जे की जानेवारीमध्ये आलेलं आहे मकर संक्रांती. त्याच्या निमित्त देखील आपण पुढे पाहणारच आहोत तो बोनस नेमकं काय आहे. त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला जिल्ह्यानुसार यादी देऊन टाकतो, जी की जिल्ह्यांच्या यादीनुसार पैशांचं वितरण जे होणार आहे त्याविषयी आपण माहिती पाहूया. नेमकं आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार, तर त्याच्या संदर्भाची अतिशय महत्त्वपूर्ण यादी आपण पाहणार आहोत. परंतु यादी पाहण्याच्या अगोदर काही गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात, जसे की कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभ वितरित होण्यास सुरुवात होणार आहे ते जाणून घेणे देखील अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. यादी तर आपण पाहणार आहोतच, त्याच्या अगोदर बँकांची यादी पाहूया, ज्या की बँकांमध्ये आजपासून पैसे वितरण होण्यास सुरुवात होणार आहे. तर हे पहा, आत्ताच काही क्षणांपूर्वी पहिली यादी जाहीर झालेली आहे, जी की सर्व सरकारी बँकांची आहे आणि सर्वात अगोदर याच बँकांमध्ये पैसे जे आहेत ते जमा केले जाणार आहेत. तर आता या बँकांमध्ये कोण समाविष्ट आहे? पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजे आपली SBI, सर्वांची आवडती बँक. त्या बँकेमध्ये शासकीय बँक असल्यामुळे सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. याच्यानंतर दुसरी बँक आहे मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र, जी की ही देखील शासकीय बँक असल्यामुळे या बँकेत देखील सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे ते केलं जाणार आहे. याच्यानंतर तिसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँक. या बँकेत देखील गव्हर्नमेंट बँका आहेत आणि सोबतच युनियन बँक ऑफ इंडिया ही देखील गव्हर्नमेंट बँकच आहे. त्यामुळे या बँकेमध्ये सर्वात अगोदर आज लाभाचं वितरण होणार आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार त्याची यादी आपण पुढे तुम्हाला देणार आहोतच. याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे वितरित होणार तर बघू शकता तुम्ही. दुसरी यादी असणार आहे प्रमुख खाजगी बँका ज्या आहेत त्या HDFC झालं, ICICI बँक झालं, ॲक्सिस बँक झालं किंवा कोटक महिंद्रा बँक झालं. तर या बँकेमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आता तिसरी यादीमध्ये असणार आहे तर IDFC फर्स्ट बँक, AO स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर या बँकेमध्ये तिसऱ्या दिवशी वितरण जे आहे ते होणार आहे. आता लाडक्या बहिणींना गिफ्ट तर वितरण होणार आहे, तर 3 जबरदस्त गिफ्ट शासनाने योजनेच्या अनुसार आखलेले आहे. त्याच्या अगोदर आपण जिल्ह्यांची यादी एकदा पाहूया, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही व आज तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे पडणार की नाही ते देखील तुम्हाला समजून जाईल. चला तर वळूया जिल्ह्यांच्या यादीकडे. तर हे पहा, सर्वात अगोदर आता पैसे वितरण करण्याचा निर्णय विदर्भातील जिल्ह्यांमध्ये घेतलेला आहे, कारण की या जिल्ह्यांमध्ये गेले काही दिवस झाले पैशांचं वितरण जे आहे ते लवकर होत नव्हतं. त्या कारणास्तव सर्वात प्रथम वितरण होणार आहे विदर्भामध्ये. त्यामध्ये असणार आहेत अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर असणार आहे, त्या ठिकाणी भंडारा देखील असणार आहे आणि चंद्रपूर, वाशी, सोबत गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा.
तर हे जिल्हे यामध्ये समाविष्ट असणार आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण होणार आहे पुणे साईडला. पुणे या ठिकाणी देखील भरपूर दिवसापासून पैसे वितरण झाले नव्हते, त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा म्हणजे पश्चिम महाराष्ट्र व कोकण या ठिकाणी परवा दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी वितरण होणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. जालना असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, बीड असेल, लातूर, धाराशिव, नाशिक, धुळे आणि जळगाव, नंदुरबार. तर या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. चला तर तुम्हाला जिल्हे तर समजले असतीलही. आता वळूया आपण लाडकी बहीण योजनेच्या स्पेशल गिफ्ट एडिशन संदर्भात. लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना 3 मोठे जबरदस्त धमाकेबाज गिफ्ट जे आहे ते मिळणार आहेत. ते कशासाठी मिळणार आहेत? तर महिलांना सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी किंवा महिलांनी स्वतः व्यवसाय करून पैसे कमावेत या उद्देशाने लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार आहेत. ते कोणते असणार आहेत? सर्वात पहिलं गिफ्ट असणार आहे सिलाई मशीन योजना. व मित्रांनो, स्वावलंबनासाठी व रोजगार उपलब्ध करून घरबसल्या पैसे कमवण्याची संधी जर तुम्हाला पाहिजे असेल तर यामध्ये तुम्हाला सिलाई मशीनचे मोफत वितरण केलं जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरं गिफ्ट असणार आहे सेलिंग फॅन, जे की विजेचा पंखा आहे मित्रांनो. सौर ऊर्जा चालणारा हा विजेचा पंखा मिळणार आहे लाडकी बहिणींना. आणि तिसरं असणार आहे मोफत प्रेशर कुकर. ते मोफत प्रेशर कुकर कशासाठी मिळणार आहे? तर वेळेची व इंधनाची बचत व्हावी व स्वयंपाकाची पद्धती सोपी व आरोग्यदायी व्हावी यासाठी लाडकी बहिणींना प्रेशर कुकर देखील नक्कीच मिळून जाणार आहे. चला तर पाहूया या संदर्भात तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे. आणि त्याच्या अगोदर एक मकर संक्रांतीनिमित्त स्पेशल बोनस गिफ्ट वितरण करण्याचं राहिलं आहे. ते बोनस गिफ्ट म्हणजे काय असणार आहे? तर तुम्हाला रेशन कार्डवर मकर संक्रांती सणानिमित्त तुम्हाला एक नवीन पैठणी साडीचं वितरण जे आहे ते होणार आहे. अतिशय छान अशी दर्जेदार क्वालिटीची पैठणी साडी लवकरच तुम्हाला मिळणार आहे. आता ही पैठणी साडीसाठी पात्रता काय असणार? तर तुमच्याकडे रेशन कार्ड आवश्यक आहे. सोबत तुमचं वाटप जे आहे ते तुमच्या जवळच्या रेशन दुकानातच होणार आहे. आणि लाभ कशामुळे आहे? तर सणासुदीनिमित्त मोफत भेट देखील तुम्हाला याच्याविषयीचे मिळणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला लवकर मकर संक्रांती मिळण्यास सुरू होईल तसं आपण तुम्हाला सांगणार आहोत. आता शिलाई मशीन संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो. सिलाई मशीन योजना अर्ज कसा करायचा, कुठे करायचा आणि काय डॉक्युमेंट्स लागतील ते आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम मित्रांनो, अर्ज करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वयाचा पुरावा, ओळखपत्र आणि सोबतच तुमचा मोबाईल नंबर, रेशन कार्डचा नंबर देखील तुम्हाला लागणार आहे. तर हे पद्धतीने डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. आता तो हा अर्ज कुठे करायचा? तर हे पहा, मोफत सिलाई मशीनचा अर्ज करण्यासाठी विश्वकर्मा.gov.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करायचा आहे. फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा. माहिती संपूर्ण व अचूक पद्धतीने भरा. सर्व आवश्यक कागदपत्र जे आपण सांगितलेले आहेत ते कागदपत्र जोडा. ते कागदपत्र जोडल्याच्यानंतर अर्ज जमा करा. महिला व बालविकास मंत्री किंवा BODच्या ऑफिसमध्ये देखील तुम्ही करू शकता. आणि शेवटी पडताळणी होऊन तुम्हाला सिलाई मशीनची वितरण जे ते होऊन जाणार आहे. आता दुसरे 2 गिफ्ट असणार आहेत मोफत प्रेशर कुकर व फॅन योजना जी आहे त्या संदर्भात असणार आहेत. तर ह्या गिफ्ट कोणाला मिळणार? तर हे पहा, यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. त्याच्यात जर कागदपत्रे असतील, राशन कार्ड, आधार कार्ड लागणार आहे, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि फोटो. तर जमा कुठे करायचं? महिला व बालविकास च्या कार्यालयात तुम्हाला हे डॉक्युमेंट्स जमा करायचं आहे. आणि त्याच्यानंतर विजेचा पंखा जो तो कुठे मिळणार? तर ठराविक वीज वापरलेले असणे कुटुंब, अर्ज स्थानिक किंवा विद्युत मंत्रालयामध्ये मला अर्ज देखील करायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे गिफ्ट नक्कीच मिळून जाणार आहेत. आणि हे पहा, आपण आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर अधिकृत अपडेट देत असतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात. त्यामुळे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा. भेटूया परत अशाच एका पुन्हा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.